मित्रांनो, अनेक वेळा असेही होत असते की जमिनीचा किंवा मालमत्तेचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित असतो किंवा आपण एखादी केस जिंकलेली असते, परंतु अचानक एक दिवस आपल्याला समजते की न्यायालयाने किंवा महसूल न्यायालयाने आपल्याविरुद्ध एकतर्फा स्थगिती आदेश म्हणजेच एक्स पार्टी स्टे ऑर्डर पारित केलेला आहे. आपल्याला आपली बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही आणि समोरच्या व्यक्तीने न्यायालयाकडून स्थगिती मिळवली. अशा वेळेस आपली वर्षानुवर्षांची मेहनत, पैसा आणि मानसिक शांतता एका क्षणातच भंग पावते. परंतु कायद्याने तुम्हाला अशी काही ताकद दिलेली आहे की ज्याचा वापर करून तुम्ही समोरच्या पक्षाला असा एकतर्फी स्टे घेण्यापासून रोखू शकता. होय, कायद्यामध्ये अशी एक अत्यंत शक्तिशाली तरतूद आहे की ज्याला कॅव्हेट असे म्हणले जाते. कॅव्हेट अर्जाची ताकद एवढी मोठी आहे की जर तुम्ही हा अर्ज वेळेत दाखल केला तर तुमच्या संमतीशिवाय किंवा तुमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणतेही न्यायालय कोणत्याही परिस्थितीमध्ये विरुद्ध पक्षकाराला एकतर्फी स्थगिती देऊ शकत नाही. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण कॅव्हेट म्हणजे काय, ते कोठे आणि कधी दाखल करायचे, दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय या दोन्ही ठिकाणी कॅव्हेटची प्रक्रिया कशी चालते आणि याची मुदत किती असते, या सर्व गोष्टी कायदेशीर कलमांसह अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण समजावून घेऊयात की कॅव्हेट या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. बघा, कॅव्हेट हा एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ एखाद्याला सावध करणे किंवा चेतावणी देणे असा होतो. कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर कॅव्हेट हा एक प्रकारचा इशारा किंवा नोटीस असते. या अर्जाद्वारे तुम्ही न्यायालयाला विनंती करत असता की माझ्या विरोधात जर कोणीही कोणताही दावा, अपील किंवा स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज केला तर माझी बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश किंवा निर्णय पारित करू. आता दिवाणी कायद्याचा विचार केला तर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908चे कलम 148 मध्ये कॅव्हेटची सविस्तर तरतूद करण्यात आलेली आहे. हे कलम 1976च्या सुधारणेद्वारे कायद्यामध्ये समाविष्ट केले, जेणेकरून नैसर्गिक न्यायतत्वाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. अनेक लोकांना असेही वाटते की कॅव्हेट फक्त दिवाणी न्यायालयामध्येच चालते, परंतु तसे नाही. महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादासंदर्भात जेव्हा उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या अंतर्गत अपिले किंवा पुनर्निरीक्षण असे अर्ज दाखल केले जातात, तेथे देखील कॅव्हेट अर्ज दाखल करण्याची पद्धत आणि कायदेशीर तरतूद देखील आहे. महसूल प्राधिकरणाचे कामकाज चालवताना देखील नैसर्गिक न्यायतत्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याने कॅव्हेट तितकेच प्रभावी ठरते. हा विषय तुम्हाला अगदी सोपा करून सांगण्यासाठी मी एक उदाहरण घेतो. समजा दोन भाऊ आहेत, रमेश आणि सुरेश. या दोघांमध्ये एका शेतजमिनीच्या 7/12 उतारावरील नावामध्ये आणि वाटपावरून वाद सुरू आहे. मंडलाधिकारी यांनी कायदेशीर चौकशी करून रमेशच्या बाजूने निकाल दिला आणि सुरेशचा आक्षेप फेटाळून लावला. आता रमेशला ही संपूर्ण खात्री आहे आणि साधार भीती देखील आहे की सुरेश या निकालाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 247 अन्वये अपील करेल आणि त्या अपिलामध्ये सर्कल यांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करेल. जर रमेशने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कॅव्हेट दाखल केले नसेल तर सुरेश अचानक अपील दाखल करून एखादी खोटी आणि तातडीची परिस्थिती दर्शवून रमेशच्या गैरहजेरीत मंडलाधिकारी यांच्या आदेशाला एकतर्फी स्थगिती मिळवू शकतो. रमेशला थेट न्यायालयाची नोटीस आल्यावरच हे समजेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. त्याचप्रमाणे निकाल लागताच रमेशने उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयामध्ये वकील साहेबांमार्फत एक कॅव्हेट अर्ज दाखल केला आणि त्याची नोटीस सुरेशला पाठवली. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील आणि स्थगितीचा अर्ज घेऊन जाईल. त्यावेळेस उपविभागीय अधिकारी रेकॉर्ड पाहतील आणि तेथे रमेशचे कॅव्हेट आधीच नोंदवलेले दिसेल. उपविभागीय अधिकारी सुरेशला स्पष्ट सांगतील की आम्ही रमेशला नोटीस पाठवून त्याची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फा स्टे देता येणार नाही. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूयात, तो म्हणजे कॅव्हेट अर्ज दाखल कसा करायचा. याची प्रक्रिया बघा अत्यंत सोपी आहे, परंतु त्यात तांत्रिक चुका नाही झाल्या पाहिजेत. कॅव्हेट अर्जामध्ये सर्वात प्रथम वर ज्या कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करायचे आहे त्या कोर्टाचे नाव लिहायचे असते. त्यानंतर कॅव्हेट दाखल करणाऱ्याचे नाव आणि संपूर्ण पत्ता, कामधंदा लिहायचा असतो आणि याला आपण कॅव्हेटर असे म्हणतो. त्यानंतर ज्या व्यक्तीविरुद्ध कॅव्हेट दाखल करायचे आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, पत्ता आणि कामधंदा लिहायचा असतो. याला आपण कॅव्हेटी असे म्हणतो. त्यानंतर आपल्या कॅव्हेटचा मूळ विषय लिहायचा असतो. जसे की कनिष्ठ न्यायालयाचा निकाल असेल तर त्या केसचा नंबर, तारीख आणि मालमत्तेचा तपशील इत्यादी बाबी लिहायच्या असतात. आणि जर असा कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाबाबत नसेल आणि तुमच्या विरुद्ध एखादी व्यक्ती एखादा दावा दाखल करून एकतर्फा मनाई आदेश घेईल असे वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध देखील कॅव्हेट दाखल करू शकता. त्याचप्रमाणे न्यायालयाने विरुद्ध पक्षकाराला कोणताही एकतर्फा आदेश देण्यापूर्वी
कॅव्हेटरला नोटीस बजावावी अशी स्पष्ट मागणी देखील आपणास करावी लागते। त्याचप्रमाणे 148 च्या उपकलम 2 नुसार तुम्ही न्यायालयामध्ये कॅव्हेट अर्ज सादर करण्यापूर्वी त्या अर्जाची एक प्रत विरुद्ध पक्षकाराला रजिस्टर पोस्ट एडी किंवा रजिस्टर पोस्ट बंद केलेले असल्यामुळे स्पीड पोस्टद्वारे पाठवणे कायद्याने बंधनकारक राहते। याचे कारण असे की समोरच्या व्यक्तीला देखील कळावे की तुम्ही कॅव्हेट दाखल केलेले आहे। पोस्टाची पावती आणि कॅव्हेटचा अर्ज न्यायालयाच्या संबंधित विभागात किंवा रेव्हेन्यू कोर्टाच्या क्लार्ककडे कोर्ट फी स्टॅम्प लावून दाखल करावा लागतो। न्यायालय त्याची नोंद आपल्या कॅव्हेट रजिस्टरमध्ये करून घेते। कलम 148(अ)(3) नुसार कॅव्हेट अर्ज दाखल झाल्यानंतर जर विरुद्ध पक्षाने खरोखरच न्यायालयामध्ये अर्ज किंवा अपील दाखल केले तर न्यायालयाची ही कायदेशीर जबाबदारी राहते की त्यांनी कॅव्हेट दाखल करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच तुम्हाला त्या अर्जाची अधिकृत नोटीस बजावली पाहिजे। आपली बाजू ऐकल्याशिवाय न्यायालय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की एकदा कॅव्हेट दाखल केले की ते आयुष्यभर लागू राहते का? तर नाही। न्यायालयामध्ये दाखल केलेल्या कॅव्हेट अर्जाची कायदेशीर मुदत ही केवळ 90 दिवस इतकीच असते। ज्या दिवशी तुम्ही कॅव्हेट रजिस्टर केले त्या दिवसापासून 90 दिवसांच्या आत जर समोरच्या पक्षाने दावा किंवा अर्ज दाखल केला तरच तुम्हाला त्याची नोटीस येईल। जर 90 दिवस संपले आणि समोरच्या पक्षाने कोणताही अर्ज केला नाही तर तुमचे कॅव्हेट आपोआप संपुष्टात येते। अशा वेळेस जर तुम्हाला वाटत असेल की धोका अजूनही टळलेला नाही तर 90 दिवस संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन कॅव्हेट अर्ज दाखल करावा लागतो। तुम्ही कितीही वेळा नव्याने कॅव्हेट अर्ज दाखल करू शकता, त्याला कायद्यामध्ये कोणतीही मर्यादा नाही। परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कॅव्हेट हे न्यायालयाला तुमचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडते। याचा अर्थ असा नाही की न्यायालय समोरच्या पक्षाला कधीच स्थगिती देणार नाही। जर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाला वाटले की समोरच्या पक्षाचे म्हणणे योग्य आहे तर न्यायालय स्थगिती आदेश किंवा मनाई आदेश देखील देऊ शकतात। कॅव्हेटचा मुख्य फायदा एवढाच आहे की विरुद्ध पक्षाला एकतर्फी स्टे, स्थगिती किंवा मनाई देखील मिळवता येत नाही। तर मित्रांनो, आजच्या या विस्तृत व्हिडिओवरून तुम्हाला हे समजलेच असेल की कायद्याने आपल्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी कॅव्हेटच्या रूपाने किती मोठे शस्त्र दिलेले आहे। जर तुमचा जमिनीचा वाद महसूल न्यायालयामध्ये म्हणजेच SDO किंवा जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयामध्ये असेल किंवा एखादा दिवाणी वाद हायकोर्ट अथवा जिल्हा न्यायालयामध्ये असेल तर निकाल लागल्यानंतर लगेचच किंवा वाद निर्माण होताच कॅव्हेट दाखल करणे हा अत्यंत शहाणपणाचा आणि कायदेशीर मार्ग राहील। थोडक्यात सांगायचे झाले तर तुमच्याकडे कॅव्हेट अर्जाची ताकद असेल तर विरुद्ध पक्षाला एकतर्फी स्थगिती मिळणे अशक्य आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।